मार्चला मकर दरवाजाजवळ आपले ओम बिर्ला साहेबांनी सांगितलं होतं की अशा पद्धतीचं कुठल्याही पार्टी किंवा कुठल्याही गोष्टी चुकीच्या करू नका, परंतु मुद्दामून सरकारला त्रास देण्याच्या उद्देशाने वारंवार अशा पद्धतीचं वागणं काँग्रेसकडनं घडतंय। मुळात लोकप्रतिनिधी हा लोकांसाठी आदर्श असतो, त्याला बघून लोक वागत असतात। म्हणजे लोकप्रतिनिधीने हे तोलून मापून न्यायानुसार आणि मर्यादेत राहून वागणं हे अपेक्षित आहे, परंतु राहुल गांधींकडनं वारंवार अशा गोष्टी घडल्या जातात। काँग्रेसला किंवा संपूर्ण हिंदुस्थानाला माहिती आहे की इस्रायल हे युद्ध चालू आहे, परंतु गॅसचा शॉर्टेज या युद्धामुळे आहे। आपल्याला सगळ्यांना हेही माहिती आहे की तिथल्या जे कंपनीवरती क्षेपणास्त्र टाकल्या गेल्यामुळे ऑइलची शॉर्ट आहे। आणि तरी आपण बघितलं असेल की कालच्या परवाच्या दिवसात 2-3 जहाजं ही इराणने हिंदुस्थानाच्या सांगण्यावरनं ही मागवलेले सोडलेत। आणि मोदी सरकार हे लोकांसाठी इतकं संवेदनशील आहे, इतक्या पद्धतीने बघतो। तुम्ही बघत असाल की बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, तिथलं इंधन कसं वाढलंय, तिथे दर कसे वाढलेत, तिथे कसं शॉर्टेज आहे, त्यांना काय जगावं लागतं, हे जर अभ्यास केला तर मोदींच्या हातात हा संपूर्ण भारत सुरक्षित आहे आपल्याला जाणवेल। आणि राहुल गांधी ज्या पद्धतीने वागतायत त्याचा मी इथे निषेध नोंदवतोय। आज पूर्ण शहराकडनं आम्ही इकडे निषेध नोंदवण्यासाठी आजचा हे निषेध आंदोलन इकडे केलंय। धन्यवाद। अर्थसंकल्प अशा महत्त्वाच्या मुद्द्यावरती महत्त्वाची चर्चा होत असताना राहुल गांधींनी लोकसभेचे अध्यक्ष यांनी सांगितलेले की मकर प्रवेशद्वारावर कोणीही आंदोलन किंवा धरणे निषेध कोणी करायचा नाही आहे। तरी लोकसभा अध्यक्षांचे निर्देश असतानासुद्धा आणि संसदेत अर्थसंकल्प या विषयावर चर्चा होत असताना राहुल गांधींनी तिथे चहा पार्टीचं आयोजन केलं आणि या चहा पार्टीचं आयोजन केल्यामुळे लोकसभेच्या अध्यक्षाचा अपमान झालेला आहे। आणि लोकसभेच्या अध्यक्षाचा अपमान, संसदेचा अपमान म्हणजेच आपल्या भारत देशाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधीचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचं कल्याण शहरातर्फे त्यांचा निषेध म्हणून एक आंदोलन करण्यात येतं आहे। त्या आंदोलनासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत। आज अमेरिका, इस्रायल आणि इराणचं युद्ध चालू आहे। पूर्ण जगामध्ये तुम्ही पेपर वाचत असाल, सोशल मीडिया बघत असाल, जगामध्ये इंधनाचे दर वाढलेले आहेत, पण आपल्या भारत देशामध्ये इंधनाचे दर तसेच आहेत। गॅसचा पुरवठाही व्यवस्थित होतोय, तरी राहुल गांधी काहीतरी बेजबाबदार वक्तव्य करून आपल्या देशातल्या नागरिकांची दिशाभूल करत आहेत। अशा या राहुल गांधीचा निषेध करण्यासाठी म्हणून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। पुढची भूमिका काय असेल? आमची भूमिका हीच आहे की लवकरात लवकर नरेंद्र मोदीजी तोडगा काढतील आणि जे काही इंधन पुरवठा आहे तो सुरळीत होईल। तांत्रिक जे सिस्टम आहे त्याच्यामध्ये नेता विपक्ष हा एक संविधानिक पद आहे आणि दुर्भाग्य हे आहे की राहुल गांधी त्या पदाचा गरिमा ठेवू शकत नाही। संसदेमध्ये हा स्पष्ट झाला आहे की प्रत्येक सत्रात ते विदेशी दौऱ्यात जातात, ते इथे एकही डिबेटमध्ये पार्टिसिपेट करत नाही आणि उलटा माननीय नरेंद्र मोदीवर किंवा माननीय आपला ओम बिर्लावर ते आक्षेप करतात। हा राहुल गांधीला कधीही मॅच्युरिटी येऊ शकत नाही, हा त्यांनी सिद्ध केला आहे। आणि आता जे त्यांनी मर्यादाचा भंग केलेला आहे, संसदाचा पार्टी करून त्याच्या विरोधात आज भारतीय जनता पार्टी माननीय रवींद्रदादा चव्हाण आमचे प्रदेश अध्यक्षाचे निर्देशानुसार भारतीय जनता पार्टी कल्याण सगळं मंडळतर्फे एकत्रित होऊन आम्ही आज प्रोटेस्ट करत आहे। राहुल गांधी हाय 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 हाय। आंदोलनाचा उद्देश हा जनतेपर्यंत आपले विरोधक जे आहेत भारतीय जनता पार्टी म्हणा किंवा जे आता सरकार आहे मोदी सरकार त्याच्या विरोधातले जे विरोधक आहेत ते कसे काय म्हणतात ते संसदीय कशी चुकीची कामं करतायत ती जनतेपर्यंत पोहोचवणं। कारण काल जे त्यांनी केलं अर्थसंकल्पीय आपलं प्रश्नोत्तरांचा तास सुरू असताना संसद भवन जे लोकशाहीचं मंदिर आहे तिथे या लोकांनी चहा पार्टीचं आयोजन केलं। वास्तविक सगळ्यांना जे पण लोकप्रतिनिधी असतात निवडून
केलेले असतात संसदेत की त्यांच्या मतदारसंघातली प्रश्न असतील, राष्ट्रीय पातळीवरची प्रश्न असतील, जे काही प्रश्न जे त्या संसद भवनामध्ये चर्चा केली जाते ते सोडून ते लोक तिथे चहा पार्टी करत होते. आणि या गोष्टीचा मी राहुल गांधी आणि त्यांचे जे टी पार्टीचे लोक होते, जे त्यांच्यासोबत खासदार होते, त्यांचा मी आमचं कल्याण शहर भारतीय जनता पार्टी आम्ही सर्व मंडळ अध्यक्ष इथे आहेत आणि सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही त्याचा निषेध इथं व्यक्त करायला आलो आहोत की जनतेपर्यंत आम्हाला पोचवायचं आहे. हे लोक किती भावनाशाली आहेत, त्यांना लोकांची किंवा मतदारांची किंवा भारतीय जनतेची काहीही पडलेली नाही आहे. जिथे त्यांनी जे कामकाज करायला पाहिजे ते सोडून हे लोक टी पार्टी करतात आणि जनतेचा आणि याचा पैसा खर्च होतो, त्याच्यामध्ये वेळ वाया जातो. तिथे संसदमध्ये कशासाठी हे सर्व केलेलं असतं की जनतेचे प्रश्न मांडता यावे आणि हे सगळं ते नाही करत आहे. आणि असं टी पार्टी करून सगळ्या लोकांना ते काय उद्देश आणि काय म्हणतात ते त्यांना सांगायचे चुकीचा मेसेज देत आहेत आम्हाला, तर ते कळत नाही. वाटतं की संसदेचा यांनी अपमान केला? हो, अपमान तर आहेच ना, जाहीरच आहे अपमान. आणि तिथे ते